महागाईच्या भडका जालन्यात काँग्रेस आक्रमक गॅस सिलेंडर हातात घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या आणि आखाती युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागला आहे। या जागतिक तणावामुळे इंधनासह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी दरवाढ झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील नूतन वसाहत भागात काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। याचा परिणाम म्हणून देशातील अनेक भागात गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे। कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून तो मिळणे कठीण झाले आहे। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपये तर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 115 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे। दरम्यान केंद्र सरकारच्या या महागाईच्या धोरणाविरोधात जालना शहरातील नूतन वसाहत भागात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली। आज या ठिकाणी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आलेली आहे। काय कारण होतं आणि कशा प्रकारे या ठिकाणी निदर्शने केली आहे? आज जालना जिल्हा काँग्रेसतर्फे जे गॅसची दरवाढ झालेली आहे त्यासाठी आम्ही निदर्शने केलेली आहे आणि जालना जिल्ह्यात खूप फॅक्टऱ्या बंद झालेल्या आहे आणि खूप लोकांचे व्यावसायिक म्हणजे हॉटली हे बंद झालेले आहे आणि एजन्सीवाले हे जे ब्लॅकमेलचा धंदा चालू केलेला आहे त्यांनी त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन पेटवलं। याच्यामुळे हे दरवाढ हटकून म्हणजे मोदी सरकार हे नाही चक्कीपणामध्ये राहिलेली आहे आणि जनतेची दिशाभूल करून सत्तेत आलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन केलं आणि जनतेचा दरवाढ पहिलेच भपका वाढलेला आहे, लोकांच्या घरात आहे, एकदम महागाईचं हे झालेलं आहे। पण आजच्या कंडिशन मध्ये ही गॅसची दरवाढ झाली तर लोकांना अजून म्हणजे भर पडणार आहे, खिशाला झळ लागणार आहे। त्याच्यामुळं आम्ही नरेंद्र मोदी सरकार और भाजपा सरकारचा जालना जिल्हा काँग्रेस तर्फे निषेध करत आहोत।